तर श्री स्वामी समर्थ. आज होता आपल्या कंटेंट क्रिएशन चॅलेंजचा 9वा दिवस आणि तुम्हाला सांगू का, प्रत्येकच बाईची सकाळची सुरुवातीनेही घरातल्या कामांनीच होते. म्हणजे ती जर ऑफिसला जाणारी असो किंवा घरातच दिवसभर असणारी असो, तिची पण दिवसाची सुरुवात ही सकाळच्या कामांनीच होते. ती कोणालाच चुकलं नाही असो. त्यानंतर मी सकाळी सकाळी मस्तपैकी पोळ्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर भाकरी करण्यासाठी इकडे गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं. आणि ही ट्रिक मी एका व्हिडिओमधूनच घेतली होती, की जर तुमची भाकर फुगत नसेल ना, तर थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि त्यात पीठ मळून घ्यायचं आणि याचा रिझल्ट खरंच खूप छान येतो. जर तुमची पण भाकर फुगत नसेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. मला तर याचा रिझल्ट खूप छान आला आहे आणि तुम्ही माझी भाकर पण बघू शकता. पहिली माझी अशी भाकर होतच नव्हती, कारण पीठच व्यवस्थित मळलं जात नव्हतं. असो, त्यानंतर भाकरी करून घेतल्या आणि मग लगेच भाजीला काही सुचत नव्हतं म्हणून मग आपलं वरणच केलं. नुसतं वरण खाणं हे माझ्या तत्वात बसत नाही, म्हणून मग त्यासोबत थोडासा भात पण केला आणि भाताला मी फक्त जिरी मोहरीचीच फोडणी देते. म्हणजे कसं इकडं वरणात सगळं तिखट वगैरे असतं, त्यामुळे तिकडे काही जास्त करण्याची गरज नाही. असो, त्यानंतर भात पण करून घेतला आणि म्हणलं भात शिजेपर्यंत आपली भांडी पण घासायची होऊन जाईल. मग काय लगेच पटपट कामाला लागले आणि भांडी पण स्वच्छ करून घेतली. त्यानंतर कपडे वगैरे धुवून दुपारच्या कामाला लागली. ते म्हणजे मला गहू वाळू घालायची होती, कारण त्याचे थोडे सोंडे व्हायला लागले होते. म्हणलं जास्त व्हायच्या आधी आपण याला वाळू घालून देऊ. मग काय माझं तर इकडं वाळू घालणं चालू होतं, पण आरूचं मात्र त्यात लोळणं चालू होतं. असो, शेवटी लेकरं ते लेकरच असतात. त्यानंतर ह्या पपईच्या आम्ही 2-3 दिवस झाले पिकण्याची वाट बघत होतो आणि शेवटी आज ती पिकली. म्हणून मग मस्तपैकी आम्ही दोघीच होतो घरी, त्यामुळे मस्त चिरली आणि खायला सुरुवात केली. सगळ्यात आधी तर आपल्या आरूबाईचाच नंबर असतो आणि पपई पण इतकी छान होती ना, का विचारूच नका, एकदम गोड असो. त्यानंतर दोघींनी मस्तपैकी ताव मारला आणि असा होता आमचा कंटेंट क्रिएशन चॅलेंजचा 9वा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करून घ्या.